कुर्ला पश्चिम परिसरामध्ये घडलेल्या एका भीषण अपघाताने मुंबई हादरलं. बेस्टच्या इलेक्ट्रिक बसने अनेक वाहनांना धडक दिली. त्याचवेळी बसने काही नागरिकांना देखील चिरडलं आहे. या अपघातात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठा गोंधळ उडाला आहे. दरम्यान पोलिसांनी आता संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आरोपी चालक संजय मोरे याचा वाहन चालवण्याचा परवाना ताब्यात घेतला आहे. या इलेक्ट्रिक बसची पाहणी करण्यात आली आहे, तर चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर बसची संपूर्ण तपासणी करण्यात आली आहे. कुर्ला पश्चिम आंबेडकर नगर परिसरात हा भीषण अपघात झाला. अपघातात 4 पोलीस जखमी झाले आहेत. ही बस काल सोमवारी रात्री 10च्या सुमारास कुर्ला रेल्वे स्थानक पश्चिम येथून साकीनाकाकडे जात होती. यावेळी बसचालकाचा बसवरील ताबा सुटला, त्यामुळे वेग वाढला आणि ही दुर्घटना घडली. या अपघातात एकूण 49 जण जखमी झाले आहेत.